या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेचा धुळा आता उडालेला आहे. निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मतदानाला अगदी काही दिवस शिल्लक राहिलेले आहे. मात्र एक बिगेस्ट फाईट इकडे पाहायला मिळणार आहे. वाकला गटातून स्वर्गवासी कैलासाबा चिगडकर यांची कन्या खरं तर मैदानात उतरलेली आहे. आबा गेल्यानंतर खरं तर तुम्ही निवडणुकीत उतरला आहात. काय प्रतिक्रिया आहे आणि कसं प्रतिसाद आहे नागरिकांचा? प्रतिसाद तर मला खूप पॉझिटिव्ह वाटतोय आणि माझं राजकारणात येण्याचं आणि निवडणूक लढवण्याचं पूर्ण ध्येयच फक्त आबांचं काम पुढे चालवणं आहे. त्याच्यामुळे आबांची आठवण लोक सारखं काढतात आणि त्यांच्याबद्दल ज्या आठवणी सांगतात त्यामुळे प्रतिसाद मला चांगला वाटतोय. मी खूप आशादायी आहे सध्या. बरं, मी काल आजही तुमच्या गावात गेलो होतो. अनेकांनी सांगितलं की आबांनंतर एक निवडणूक अभयदादा लढलेत, मात्र त्यांचा पराभव झाला. मात्र आता आबांना श्रद्धांजली म्हणून आम्हाला ताईंना मतदान करायचं आणि निवडून आणायचं. काय प्रतिक्रिया यावं ऐकून? आबांना श्रद्धांजली म्हणूनही जर मला संधी दिली चिकडगावकरांनी तरी मी त्यांना विश्वास देईल की मी कमी पडणार नाही. त्यांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवावी आणि मी हर अपेक्षेला पूर्ण होईल. आणि अभयदादांची राजकीय कारकीर्द पण आत्ता सुरू झाली आहे. मी आशादायी आहे की पुढच्या वेळेस अभयदादाही नक्की सक्सेसफुल होतील, जे बरं. मागच्या वेळेस झालं बरं, नाही तुम्ही ते. आता मतदारसंघात फिरतात, कुठले प्रश्न खरं तर प्रामुख्याने दिसत आहे आणि काय लोकांचं अनालिसिस आहे आणि तुम्ही फिरतायत, काय नागरिकांकडून सध्याला प्रतिसाद पाहायला मिळतोय? सध्या तर मी एक प्राथमिक भेटीगाठी करते. तर लोकांशी मी कारण मला या क्षेत्रात पहिल्यांदाच बघतात. तर मी फक्त माझं एक इंट्रोडक्टरी भेटी करते. जे आबांचे जुने कार्यकर्ते होते त्यांच्या प्रतिक्रिया विचारते की त्यांना माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत, त्यांना काय वाटतं, मी कुठे कुठे म्हणजे आता जे नवीन झाले आहेत प्रश्न, कारण आता आबांच्या कारकिर्दीला आता 15 वर्ष होऊन जातील. तर आता काय नवीन प्रश्न आहेत ते मी विचारते आहे. मला वाटतं जेव्हा मी प्रचार फेऱ्या सुरू करेन आणि मी एक असं अजून जास्त लोकांना भेटेल तसं मला सगळं समजत जाईल. बरं बरं, तुमच्यासमोर सर्वात मोठा विरोधक आहे ते रामारीत जाधव यांच्या सौभाग्यवती पार्वती जाधव. त्यापूर्वी तिकडून बोरसर गटातून निवडून गेलो, तर मी तिकडेही फिरलो. अनेकांचा त्यांचा रोष दिसला तिकडे काम न झाल्यामुळे. तिकडच्या गटातले उमेदवार इकडे येऊन का निवडणूक लढत असतील, काय वाटतं? आता राजकीय समीकरणं खूप इंटरेस्टिंग असतात. आपण असं म्हणूया. पण मला असं वाटतं जरी त्या प्रतिस्पर्धी असल्या तर सर्वात पहिले तर माझ्याकडनं त्यांनाही शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की जे बेटर उमेदवार आहेत त्यांनी जिंकावं. लोकांनी बघावं की कुणाकडनं आपण जास्त अपेक्षा ठेवू शकतो जिंकल्यानंतर आणि ते बघून मतं द्यावीत. त्यांनी इकडे येण्याचं कारण नक्की हे असेल की बोरसरमध्ये त्यांना कदाचित असं वाटलं असेल की त्यापेक्षा आता वाकल्यामध्ये त्यांना जास्त हे असेल आणि ते राजकारणात तर हे होत असतं. बरं, खरं तर आबांनी खूप संघर्ष केलेला आहे. या सगळ्या बालेकिल्ल्यासाठी, वाकला सर्कलसाठी खूप मोठं योगदान आबांचं राहिलेलं आहे. आत्ता काय पुढे घेऊन जाण्याचा मानस आहे आणि लोकांसाठी काय काय करण्याची इच्छा आहे? तर आबा चिकडगावला बालेकिल्ला वगैरे असं समजतच नव्हते. त्यांच्यासाठी चिकडगाव हे घर चिकडगावकर नावच त्यांनीच ठरवलं की आता चिकडगावकर लावायचं पाटीलच्या मागे. कारण त्यांच्यासाठी चिकडगाव जीव का प्राण होतं. तर त्यांना असं वाटायचं की याच्याशी आपली जी नाळ आहे कधीच तुटली नाही पाहिजे. तर त्यांचे खूप मोठे मोठे स्वप्न होते. जसं आम्ही एक लायब्ररी सुरू केली होती छोट्या मुलांसाठी, फ्री लायब्ररी प्राथमिक शाळेत. तर त्यांचं असं होतं की आपण याच्यावर थांबता कामा नये. त्यांचं स्वप्न होतं की जर चिकडगाव मध्ये एखाद्या तरुणाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तरी त्याला बाहेर जावं लागू नये. इतके मोठे मोठे त्यांचे स्वप्न होते पण ते पूर्ण नाही होऊ शकले कारण त्यांच्या अकाली जाण्यामुळे. तर मला असं वाटतं की असे हळूहळू त्यांचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करायचं ते माझं ध्येय आहे. कारण मूळ आमचं जे आहे ते चिकडगावच आहे. बरं, लोकांसाठी जे काम केलेलं आहे त्याची परतफेड म्हणून लोक पाठीशी उभं राहतील का? परतफेड अशी अपेक्षा कमी असं म्हणणं चुकीचं आहे. कारण जे आबांनी केलं तेही त्यांचं कर्तव्य समजूनच केलं. उलट त्यांनी परतफेड म्हणण्यापेक्षा ते काम एक उदाहरण म्हणून बघावं की आम्हीही असंच काम करू. जसं आबांनी पाण्याच्या संदर्भात असेल किंवा रस्त्यांच्या संदर्भात असेल जे कामं केले असतील ते तुम्ही उदाहरण म्हणून बघा की मी आणि अभयदादा ही अशीच कामं करणार आहेत. तर परतफेड नाही, उलट एक संधी द्या
आणि यावेळेस संधी द्या, पुढच्या वेळेस काम बघा. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण बघितलं की त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, प्रचारही सुरू झालेला आहेत आणि आबांचं जे काम होतं ते कर्तव्य होतं आणि ते कर्तव्यच पार पाडण्यासाठी आम्हाला एकदा संधी दिली पाहिजे, अशीच प्रतिक्रिया अश्विनी पाटील यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. माझे सहकारी कृष्णासोबत नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.